आज आपण पांढऱ्या शुभ्र अगदी हलक्या फुलक्या वर्षभर टिकणाऱ्या अशा 1 कप साबुदाण्यापासून ह्या खुसखुशीत अशा ह्या पापड्या तयार केलेल्या आहेत. अगदी घरामध्येच आपण या पापड्या तयार करून वाळवू शकतो, उन्हाची देखील गरज नाही. इथे बघू शकता की ती खुसखुशीत अगदी लहान मुलं, वयस्कर लोक देखील या पापड्या आरामशीर खाऊ शकतात. इथे तुम्ही बघू शकता की तेलात टाकल्यावर अगदी दुप्पट तिप्पट अशा ह्या आपल्या पापड्या फुलतात. एकदम हलक्या फुलक्या, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा ह्या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की अजिबात तेलकट वगैरे या आपल्या पापड्या तयार होत नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 कप इतके बारीक साबुदाणे घेतलेले आहेत. इथे जाड बारीक कोणते जरी साबुदाणे घेतले तरी देखील चालतील. इथे एका कढईमध्ये मी असे साबुदाणे टाकले. आता हे साबुदाणे आपल्याला 5-6 मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत. इथे साबुदाणे भाजत असताना आपल्याला या साबुदाण्यांचा रंग वगैरे बदलायचा नाही, परंतु चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून याची चांगली बारीक अशी आपल्याला इथे पावडर तयार करायची आहे. त्यामुळे एक 5-6 मिनटं मी इथे मीडियम टू लो फ्लेमवर छान असे हे साबुदाणे इथे भाजून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की 5-6 मिनिटांनंतर आपले हे साबुदाणे छान असे आपण इथे भाजून घेतलेले आहेत. साबुदाणे चांगले भाजले घेतले त्यावर काय होते, छान अशी बारीक पावडर तयार होते. त्यामुळे आपल्याला इथे साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व साबुदाणे एका ताटात काढून घेतले आणि आपल्याला हे साबुदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. साबुदाणे थंड झाल्यानंतर आपण हे सर्व साबुदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेणार आहोत. आणि आता आपण त्याची बारीक अशी आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी इथे छान अशी बारीक इथे पावडर तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही जी पावडर तयार केलेली आहे, ही पावडर आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. इथे मी सर्व पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण ज्या कपाने साबुदाणे घेतले होते त्याच कपाने इथे मी 2 कप इतकं पाणी यामध्ये टाकणार आहे. इथे तुम्ही कपाऐवजी कोणतीही घरातील वाटी वगैरे घेऊ शकता आणि त्याप्रमाणे हे प्रमाण सर्व घेऊ शकता. आता यामध्ये मी 2 कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि हे पीठ छान असं पाणी एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या काही गाठी वगैरे तयार होत असतील तर त्या सर्व आपल्याला इथेच एकसारखे करून घ्यायचे आहे, जेणेकरून मिश्रण पाण्यात टाकल्यानंतर त्याच्या अजिबात गाठी वगैरे तयार व्हायला नको. इथे छान असं आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण ज्या कपाने साबुदाणे घेतलेले होते त्याच कपाने एका कढईमध्ये 7 कप इतका आपण पाणी घेणार आहोत. तुम्ही ज्या कोणत्या वाटीने वगैरे हे सर्व प्रमाण घेत असाल त्याच वाटीने 7 वाट्या इतकं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी 7 कप इतकं पाणी एका कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे, चिली फ्लेक्स देखील टाकू शकता. आता आपण पळीच्या मदतीने छान असं हे सर्व पीठ या पाण्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. थोडं थोडं टाकून घ्यायचं, जेणेकरून या मिश्रणाच्या आपल्याला इथे गाठी वगैरे तयार व्हायला नकोत. मी हे सर्व मिश्रण इथे टाकून घेतले, पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. गॅस इथे मी चालू केलेला आहे. आता आपण छान असं हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपण एकसारखं हलवत हे मिश्रण इथे आपण शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की एकसारखं हलवत एक 20 ते 25 मिनटं हे मिश्रण आपण चांगलं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. इथे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून आपल्या मिश्रणाच्या गाठी वगैरे तयार व्हायला नकोत. इथे तुम्ही बघू शकता की गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आणि हे मिश्रण आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपलं हे मिश्रण छान असं आपण हलवत शिजवून घेणार आहोत. इथे आपल्याला मिश्रणाच्या अजिबात गाठी वगैरे तयार व्हायला नको, म्हणून आपल्याला एकसारखं पळीने हे सर्व मिश्रण खालपर्यंत हलवत राहायचं आहे. त्यामुळे मिश्रणाच्या गाठी वगैरे तयार होत नाहीत आणि मिश्रण छान असं शिजलं जातं.
इथे तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण छान असं घट्ट असं तयार झालेलं आहे. परंतु आपल्याला हे मिश्रण आणखीन 2-3 मिनिटं आपण छान असं शिजवून घेणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण मिश्रण अगदी ट्रान्सपरंट असं आपलं तयार झालं पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण किती घट्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण हलवत-हलवत आणखीन 2-3 मिनिटं मस्त असं शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपलं हे जे मिश्रण आहे पळीनं टाकलं तर किती घट्टसर असं पडत आहे. आता हे मिश्रण चांगलं ट्रान्सपरंट असं काचेप्रमाणे तयार झालेलं आहे. आता आपण इथे हे मिश्रण छान असं आपण याच्या पापड्या तयार करून घेणार आहोत. टोटल इथे मी जवळपास 20 ते 25 मिनिटं हे मिश्रण छान असं इथे मी शिजवून घेतलेलं आहे. मिश्रण आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत काचेसारखं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण शिजवत असताना अजिबात गडबड वगैरे करायची नाही. मीडियम ते लो फ्लेमवर छान असं आपल्याला हे मिश्रण मस्त असं आपण इथे शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की 20 ते 25 मिनिटांनंतर या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. या मिश्रणाच्या अजिबात गाठी वगैरे तयार झाल्या नाहीत. अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे. अगदी काचेप्रमाणे ट्रान्सपरंट असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण इथे गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे मिश्रण मस्त असं कोमट होऊन देणार आहोत आणि त्यानंतरच आपण याच्या पापड्या टाकणार आहोत. गरम-गरम मिश्रणाच्या प्लास्टिकच्या कागदावर अजिबात पापड्या टाकायच्या नाहीत. मिश्रण छान कोमट होऊन द्यायचं आणि त्यानंतरच आपण याच्या पापड्या टाकून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की एका कागदावर मी इथे प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. त्यावर आपण हे पळीच्या मदतीने छान अशा पातळ अशा पापड्या टाकत आहोत. हे पापड्या करायला अजिबात मेहनत लागत नाही. अगदी कमीत वेळेमध्ये आपल्या ह्या छान अशा पापड्या तयार होतात. तुमच्याकडे जर प्लास्टिकचा कागद नसेल तर तुम्ही एखाद्या साडीवर थोडीशी ओली करून त्यावर देखील याप्रमाणे सर्व पापड्या तयार करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की आपण केलेल्या या मिश्रणाच्या मस्त पातळ अशा आपल्या या पापड्या तयार होत आहेत. या मिश्रणामध्ये जवळपास 90 ते 100 इतक्या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इथे मी सर्व पापड्या याच पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत. आता मी या पापड्या घरातच सुकत घातलेल्या आहेत. तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हात देखील टाकू शकता. 5-6 तासानंतर इथे तुम्ही बघू शकता की फॅनखाली मस्त अशा माझ्या पापड्या पलटी होत आहेत. इथे मी सर्व पापड्या या पद्धतीने पलटी करून घेतल्या आणि 2 दिवस घरात वाळवून घेतलेल्या आहेत. 1 तासभर थोडंसं यांना ऊन दाखवायचं, जेणेकरून या पापड्या वर्षभर छान अशा टिकतात. इथे तुम्ही बघू शकता की अजिबात कागदाला वगैरे आपल्या या पापड्या चिकटत नाहीत. मस्त अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. मी 1 तासभरच या पापड्यांना ऊन दाखवलेलं आहे. बाकी 2 दिवस मी घरातच सुकवलेल्या आहेत. मस्त अशा ट्रान्सपरंट आपल्या अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. छान अशा वाळलेल्या आहेत. इथे आता आपण या पापड्या तळणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये 2-3 पापड्या टाकल्या. इथे तुम्ही बघू शकता की किती हलक्या-फुलक्या मस्त अशा आपल्या ह्या खुसखुशीत अशा ह्या आपल्या पांढऱ्या शुभ्र पापड्या इथे तयार झालेल्या आहेत. लहान मुलं, वयस्कर लोकं देखील आरामशीर असे खाऊ शकतात. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब